नमस्कार, D24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज श्रीमंत राजे विकास रत्न सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईच्या येथे विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले। या ठिकाणी कृषी बाजार समिती याचे देखील उद्घाटन करण्यात आले। तसेच धुळे जिल्ह्यातील आमदारांनी खासदारांनी यावेळी राजे यांचे सत्कार केला। तसेच पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांनी देखील काही कार्यक्रमाचे उद्घाटन केले। यावेळी राजे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, भाषण ऐकलं त्यांना मी सादर प्रणाम करतो। या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मार्केट कमिटीचे चेअरमन आमचे नारायण भाऊसाहेब, आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी भाऊ, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलासजी खर्चे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील, आमचे धुळे जिल्ह्याचे आमदार मंजुळाताई, त्यानंतर आपले अग्रवालजी आणि अनुभैया त्याचबरोबर राघवेंद्रजी आणि या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर सर्व मान्यवर, मला बी असाच मुलगा लाभो की जो आपल्या आईवडिलांची सेवा करेल। या ठिकाणी विशेष आनंद मला ह्या ठिकाणी होतो आहे की मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो आणि त्या कॉलेजचे जे आज कुलगुरू आहेत खर्चे साहेब, डॉक्टर खर्चे साहेब आले आहेत, त्याचा मला विशेष आनंद मला मिळाला आहे। या ठिकाणी हा जो कार्यक्रम सर्व आमच्या नारायण भाऊसाहेबांनी केला आहे त्याचासुद्धा उल्लेख केला पाहिजे की गेल्या 35 वर्षापासून मी नारायण भाऊसाहेबांना ओळखतो। एक साधे ओढत्या गावातून आलेले आमचे नारायण भाऊसाहेब एक शिक्षक म्हणून काम केलं, पण चिकाटी सोडली नाही आणि चिकाटीच्या जोरावर आज ते मार्केट कमिटीचे चेअरमन झाले आणि आपल्या वाशी मार्केट कमिटीसुद्धा ते डायरेक्टर झाले आहे। ही गोष्ट या ठिकाणी याचिकेत नमूद करतो की जो मनुष्य चिकाटी आणि एक म्हणतात ना, साईबाबाचं म्हणणं आहे की तुम्ही थोडंसं विश्वास ठेवा आणि मग थोडंसं धीर ठेवा, तर तुम्हाला सर्व काय मिळेल ते नारायण भाऊसाहेबांनी आज करून दाखवलं आहे। आज मार्केट कमिटीचा जो विकास झाला आहे तो नारायण भाऊसाहेबची चिकाटी, त्यांचे सर्व डायरेक्टर बोर्ड यांनी ज्या प्रकारे काम केलं आहे जयकुमार भाऊच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्याबद्दल सुद्धा मी त्याचा ऋणी आहे की एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी। भारताचा तिरंगा हा चढवण्याचा मान या स्वतंत्र झाल्यानंतर शोधधारक विद्यार्थी संस्थेला मिळालं। शोधधारक विद्यार्थी संस्था मुळातच शिक्षण घेऊन स्वतंत्रतासाठी लढा अशा प्रेरणेने स्थापन झालेली संस्था। या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडलेत, हजारो विद्यार्थी घडणार आहे। आपण सगळे मिळून शिक्षणाचं ज्ञानदानाचं सगळं मोठं काम त्या माध्यमातून करूया। एखाद्या देशाला जर मजबूत करायचं असेल आणि विश्वाची ताकद करायचं असेल, माननीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी 2047ला या देशाला एक महाशक्ती बनवण्याचा संकल्प केलेला आणि त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी त्याच्यामधला एक पाऊल म्हणजे आपल्या मुलांना शिकवणं, त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आहे। मी शोधधारक विद्यार्थी संस्थेच्या तमाम प्रतिनिधींना, इथले सारे घटकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं कार्य उत्तर वाढत राहो अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो। सगळ्या टीचर्सला, सगळ्या प्रिन्सिपल्सला आणि विशेषतः सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो।